नमस्कार, मी विलास महाले आणि आपण पाहत आहात GTV न्यूज मराठी. बातमी आहे अपघाताची. भरधाव ट्रॅक्टर अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या खाली कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना यवतमाळच्या घाटंजीतील साखरा खुर्दमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. या अपघातात एकाचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर अन्य 3 जण गंभीर जखमी झाले. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणाऱ्या साखरा खुर्दमध्ये भरधाव ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली. अपघातग्रस्त ट्रॅक्टर हा साखरा खुर्द येथील बसस्थानकाजवळ चहा पिण्यासाठी चालकाने थांबवला होता. यावेळी ट्रॅक्टरमधील एका मजुराने ट्रॅक्टर सुरू करून चालविण्याचा प्रयत्न केला, मात्र ट्रॅक्टर चालविता येत नसल्यामुळे ट्रॅक्टरचा वेग वाढला आणि ट्रॅक्टर अनियंत्रित झाला. अनियंत्रित ट्रॅक्टर रस्त्यालगतच्या रस्त्यावरून खाली कोसळून पलटी झाला. यामध्ये एकाचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर ट्रॅक्टरमधील अन्य 3 जण गंभीर जखमी झालेत. किसन मेश्राम असं मृतकाचं नाव आहे, तर बंडू जाधव, निलेश ढोले आणि पिंटू मेश्राम या अपघातात गंभीर जखमी झाले. गंभीर जखमींना सर्वप्रथम घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता यवतमाळला हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच घाटंजी पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये रवाना केला व पुढील तपास जारी केला. संजय ढवळे, प्रतिनिधी GTV न्यूज मराठी. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.